नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवरात्रीचे उपवास 9 दिवस केले जातात. यंदा तर 10 दिवसांचं नवरात्र होतं, त्यामुळे 10 दिवसांचे उपवास केले गेले. पण आता हा नवरात्रीचा उपवास सोडायचा कसा आणि सोडायचा कधी ते आपण बघणार आहोत. नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास असतात, जे अतिशय कडक पाळले जातात. अनेक जण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने करतात. धर्मग्रंथात नवरात्रीचा उपवास सोडण्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या बघूया. निर्णय सिंधू या धर्मग्रंथात जे सांगितलंय त्याप्रमाणे 9व्या दिवसाच्या समाप्तीनंतर 10व्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणं सर्वोत्तम मानलं जातं. म्हणजेच 9वा दिवस पूर्ण संपल्यानंतर 10व्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे. म्हणजे काय, नवमीपर्यंत, नवमी तिथी जी आहे, महानवमी ज्याला म्हटलं जातं, त्या नवमी तिथीपर्यंत उपवास करणं आवश्यक आहे. पण आता यंदा नक्की किती तारखेला नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे, तर दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणं सर्वोत्तम मानलं जातं. म्हणून 2 ऑक्टोबरला जेव्हा दसरा आहे, दसऱ्याच्या दिवशी सकाळी 6:15 तुम्ही कधीही उपवास सोडू शकता. म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही उपवास सोडू शकता. आता अर्थात प्रत्येकाकडे याबाबतच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. बऱ्याच जणांकडे अष्टमीपर्यंतच उपवास करतात, तर अष्टमीला कन्यापूजन झालं की उपवास सोडतात, असंही बऱ्याच जणांकडे करतात. पण साधारणतः 9 दिवसांचे म्हणजेच नवमीपर्यंत उपवास केला जातो आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो. आता यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नवरात्रीचा उपवास सोडायचा कसा? 9 दिवस अगदी मनाला नियंत्रित करून उपवास केला असतो आणि त्याचा शेवट, उपवासाची सांगता योग्य पद्धतीने होणं सुद्धा तितकीच गरजेची असते. म्हणून जर तुम्हाला नवरात्रीचा उपवास दशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे, तर त्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी आई जगदंबेची पूजा करायची. नकळत झालेल्या चुकांसाठी तिच्याकडे माफी मागायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. मग उपवासामध्ये तुम्ही देवीला जो नैवेद्य दाखवला असेल, तो नैवेद्य खाऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना जे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते सात्विक असावे, कांदा लसूण विरहित असावे, एवढं मात्र नक्की. शक्यतो दसऱ्याच्या दिवशी देवीसाठी जो नैवेद्य केला जातो, जे गोडधोड केलं जातं, जे पान म्हणजे जे ताट तुम्ही वाढलं जातं, ते पान घेऊनच म्हणजे ते ताट घेऊनच आपण उपवास सोडला तर अतिउत्तम. त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास सोडण्याबरोबर दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या. जसं दसऱ्याला सोनं लुटणं हा उपचार असला तरी दान धर्म केल्यामुळे पुण्य लुटता येतं. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास सोडण्याबरोबरच दसऱ्याच्या दिवशी दानधर्म करणं आवश्यक आहे. नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळते. दिल्याशिवाय काही तुम्हाला मिळत नाही. तुमच्या ऐपतीप्रमाणे थोडं का होईना दान दसऱ्याच्या दिवशी नक्की करावं. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा पैशांच्या स्वरूपात दान असेल, जसं तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे दानधर्म गोरगरीब, अनाथ, अपंग, असहाय्य या व्यक्तींसाठी नक्की करावा. त्यांचा सुद्धा दसरा सुखाचा व्हावा यासाठी काही गोष्टी आपल्याकडून त्यांना दिल्या जाव्या. तुमच्या उपवासाची सांगता दानधर्माने केली तर अतिशय उत्तम फळ तुम्हाला तुमच्या या उपवासाचं सुद्धा मिळतं. आणि ती एक तपस्या आहे. शारीरिक, मानसिक तपस्या म्हणजे नवरात्रीचे उपवास. तर त्यामुळे मनाचे सगळे विकारसुद्धा निघून जातात. शरीराची शुद्धी तर झालेलीच असते 9 दिवसांचे उपवास करून. त्याचबरोबर जी उपासना तुम्ही करतात त्यांनी मनाची शुद्धीसुद्धा होत असते आणि दानधर्म करून पुण्यसंचयसुद्धा आपल्याला मिळवता येतो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही 9 दिवसांचे उपवास केले असतील, 8 दिवसांचे उपवास केले असतील, तरीसुद्धा दानधर्म नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला एखादी उपासना नवीन सुरू करायची असेल तर दसऱ्याच्या दिवसापासून तुम्ही ती उपासना सुरू करू शकता. म्हणजेच काय,
तर जर तुम्हाला एखाद्या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे किंवा एखादा नियम तुम्हाला घ्यायचा आहे, तर त्या सगळ्याची सुरुवात दसऱ्यासारख्या तिथीपासून करू शकता. कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे अत्यंत उत्तम तिथी आहे. त्या दिवशी सुरू केलेलं काम हे नक्की भरभराटीला जातं. दसऱ्याच्या दिवशी घेतलेले संकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर जातात. धन्यवाद.